आम्ही आमचे कर्जाचे सातबारे बुडवून आम्ही कर्जमुक्त झालो अशी आम्ही घोषणा करणार होतो। आमचं हे आंदोलन चिरडण्याचा सरकारकडून अमानुष प्रयत्न सुरू आहे। रात्रीतून सर्व कार्यकर्त्यांना जिल्हाभरातच नव्हे तर राज्यभरातल्या कार्यकर्त्यांना धरपकड करण्यात आलेली आहे। मूलभूत माणुसकीच्या प्रश्नाकडे लक्ष देणं गरजेचं आहे, पण ते लक्ष बाजूला ठेवून दोन विशिष्ट धर्मामध्ये दोन विशिष्ट जातींमध्ये तेढ माजवायची आणि लोकांना त्याच्यातच गुंतवत ठेवायचं आणि आपले हेतू साध्य करून घ्यायचं असं सरकारचं सध्याचं धोरण दिसतंय। शेतकरी नेते रविकांत तुपकर हे शेतकऱ्याच्या प्रश्नासाठी आज मुंबईला अरबी समुद्रामध्ये जाऊन सोयाबीन बुडवणार होते। त्यांचं मोठं आंदोलन होतं, परंतु आंदोलनाच्या पूर्वीच कार्यकर्त्यांची धरपकड झाली आणि रविकांत तुपकर हे भूमिका झाले आहे। आपल्या सोबत रविकांत तुपकर यांच्या पत्नी ॲडव्होकेट शर्वरी तुपकर आहेत। ताई, आज जे आंदोलन होणार होतं काय त्याची फलश्रुती झाली? जे आंदोलन होणार होतं ते सोयाबीन आणि कापसाला भाववाढ मिळावी यासाठी, त्यानंतर आमचा ज्या सातबाऱ्यावर कर्जाचा बोजा आहे तो बोजा उतरवून आम्हाला कर्जमुक्त करा आणि आम्हाला पीक विम्याची 2022-23 ची आणि 23-24 ची रक्कम द्या, या न्याय्य मागण्यांसाठी आंदोलन होणार होतं आणि एकदम शांततेच्या मार्गात हे आंदोलन होणार होतं। अरबी समुद्रात आम्ही आमचे कर्जाचे सातबारे बुडवून आम्ही कर्जमुक्त झालो अशी आम्ही घोषणा करणार होतो, पण सरकारचं काही शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे लक्ष देण्याची अजिबात इच्छा नाहीये। आमचं हे आंदोलन चिरडण्याचा सरकारकडून अमानुष प्रयत्न सुरू आहे। रात्रीतून सर्व कार्यकर्त्यांना जिल्हाभरातच नव्हे तर राज्यभरातल्या कार्यकर्त्यांना धरपकड करण्यात आलेली आहे। ते कार्यकर्ते आणि शेतकरी ज्या गाड्यांमध्ये येणार होते त्या गाड्यांचे मालकांना आणि ड्रायव्हरला देखील पोलीस ठाण्यात जमा करण्यात आलेलं आहे आणि हे आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न सरकार करत आहे। आमची मागणी काही चुकीची नाही ना, आम्ही भाववाढ मागतो आहोत। आम्हाला उत्पादन खर्चावर आधारित भाववाढ मिळावी आणि आम्हाला कर्जमुक्त करा। सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे आम्ही कर्जात बुडालेलो आहोत, त्याच्यामुळे आम्हाला कर्जमुक्त करा, या आमच्या न्याय्य मागण्या आहे आणि संविधानाने आम्हाला आंदोलन करण्याचा आणि आंदोलनाच्या माध्यमातून आमच्या मागण्या मांडण्याचा आम्हाला अधिकार दिलेला आहे। मग आता ही आमची जशी आंदोलन करत असताना आमच्यावर हे आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न सरकारचा सुरू आहे, मग सरकारला हे संविधान पण मान्य नाही का? सरकारला आमचं माणसाचं जगणं देखील मान्य नाही का की आम्ही आमच्या मागण्या मांडण्यासाठी एखादा आम्ही प्रतिकात्मक आंदोलन करत आहोत की मागण्याचं देखील आम्हाला स्वातंत्र्य नाही, असं सरकारचं वागणं सध्याचं आहे। तुमचं आंदोलन होणार आहे का? सगळे भाऊ तर भूमिगत झालेले आहे आणि बाकीचे जे कार्यकर्ते आणि शेतकरी आहेत ते आपापल्या परीने मुंबईच्या दिशेने रवाना झालेले आहे। भाऊ आंदोलन करण्यावर ठाम आहेत। सरकारला शेतकऱ्यांशी काय घेणं देणं नाही, सरकारला धार्मिक वाद पेटवण्यामध्ये इंटरेस्ट आहे असं विरोधक सांगतात। नागपूरला जी दंगल झाली आणि राज्यात जी परिस्थिती आहे तर सरकारला धार्मिक वाद पेटवण्यामध्ये इंटरेस्ट आहे का? आपल्याला काय वाटते? मूलभूत माणुसकीच्या प्रश्नाकडे लक्ष देणं गरजेचं आहे, पण ते लक्ष बाजूला ठेवून दोन विशिष्ट धर्मामध्ये दोन विशिष्ट जातींमध्ये तेढ माजवायची आणि लोकांना त्याच्यातच गुंतवत ठेवायचं आणि आपले हेतू साध्य करून घ्यायचं असं सरकारचं सध्याचं धोरण दिसतंय। मग त्याच्यामध्ये शेतकरी माझा भरडला जातो आहे, सर्वसामान्य जनता भरडली जाते आहे। त्यामुळे सरकारचं धोरण हे निश्चितपणे जनतेच्या आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांपासून विचलित करणारं धोरण आहे। नक्कीच सरकारचं धोरण हे शेतकऱ्यांच्या प्रश्नापासून विचलित करणारं धोरण आहे असं रविकांत तुपकर यांच्या पत्नी ॲडव्होकेट शर्वरी तुपकर यांनी सांगितलं आहे। एकंदर आजचं जे आंदोलन आहे ते आंदोलन भरकटण्याचा सरकारचा प्रयत्न आहे आणि हे आंदोलन हे उद्या कोणत्याही परिस्थितीत होणार असं शर्वरी तुपकर यांचं मत आहे। लोकशाही मराठीसाठी संदीप शुक्ला, बुलढाणा। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।